तुम्हाला खरंच ऐकू येतं का हो या भाबड्यांच्या मनातलं? हगल्या मुतल्याला रडगाणं घेऊन तुमच्या मोर येतात. यांच्यासारखे लोक आहेत म्हणून तुझ्यासारख्यांना सहन करतो मी, नाहीतर माझा हिसका दाखवलाच तरी. असं मग माझा नवरा नव्हता का यांच्यातला? माझं सोडा, निदान माझ्या पोरांकडे बघून तरी जीव वाचवायचा की त्याचा. ते सोड ग, पोरांची काळजी घ्यायला त्यांचं संचित त्यांच्या पाठीशी उभा आहे. मग माझ्या नवऱ्याचं संचित संपलं होतं का? संचितापासून पार वंचित ठेवला त्याला. माझं अस्तित्व नाकारणारा बाईनं संचितावर न बोललेलं जास्त बरं. तुम्हाला अस्तित्व आहे? जो मानतो त्यासाठी नक्कीच. चला मग मी पण तुमचं अस्तित्व मान्य करते. मानायलाच पाहिजे. पण माझी एक अट आहे. मान्य आहे. न ऐकताच. प्रश्न माझ्या अस्तित्वाचा नाहीये, ते मानणाऱ्या करोडो लोकांच्या श्रद्धेचा आहे. जी अट असेल ते मान्य आहे मला. मग अट मान्य केलीच आहे तर सकाळी लवकर उठा. अरे भक्तांच्या काळजीपोटी मी झोपतच नाही. भक्तांची किती काळजी आहे तुम्हाला, या झाडाला लटकलेली पाहिली आहे मी. त्यामुळे उद्याचा पेपर अवघड आहे. उन्हा डोक्यावर यायच्या आत सोडवावा लागेल. सोडवणार. अरे जो जे मानशील तो ते लाहो प्राणी जात. ए माझी आई, परीक्षा द्यायला परीक्षा हॉल मध्ये नेण्याऐवजी या टमाटोच्या बॉल मध्ये काय घेऊन आलीस तुम्हाला? हे सगळं काय आहे? शेतकऱ्याचं फाटकं नशीब. चला तुम्ही तुमची परीक्षा द्या. चला मॅडम, प्रश्नपत्रिका द्या. तुम्ही प्रश्नपत्रिकेतच उभ्या आहात. म्हणजे मला काही कळलं नाही. म्हणजे उन्हा डोक्यावर यायच्या आत यातली लाल टमाटी काढून टेम्पोत भरून मार्केटला नेऊन चांगल्या भावाला विकून दाखवायची, हीच तुमची प्रश्नपत्रिका. बस एवढंच. सगळ्यांना असंच वाटतं. बस एवढंच तर आहे, तरी शेतकरी का बोंबलतो? ठीक आहे, ही टमाटी मी चांगल्या भावाने मार्केटमध्ये विकेन. पण तुम्ही तुकारामाची शेती विकायची नाही, ही माझी अट आहे. ओके, आधी विकून दाखवा, मग तुम्ही म्हणाल ते मान्य. ठीक आहे. हा? हे काय आहे? काही नाही हो म्हणतोय मी. म्हणजे तुमची टमाटी टेम्पोमध्ये भरतोय मी. असं हाश हुश ठाळ ठोश करून चमत्कारांवर शेती चालत नाही. मग त्यासाठी स्वतः घाम गाळावा लागतो. आणि हो, हे असं लंगोटावर जर तिथं मार्केटमध्ये गेलात तर तुमची टमाटी सोन्याच्या भावाने विकली जातील. हा माझा एकमेव गणवेश आहे जो दररोज मी परिधान करतो. मग आज बदला तो गणवेश आणि एक सामान्य शेतकरी बनून चला मार्केटला. तिथं तुम्हाला आमची खरी लायकी कळल. कारण तो बाजार जरी शेतकऱ्याचा असला ना, तरी तिथं खरं मार्केट तुम्ही चमत्कारवाल्यांनीच खाल्लंय. चमत्कारावर माझा विश्वास नाही, माझा कर्मावर विश्वास आहे. तिथं मार्केटला तुमचा एक भक्त आहे, त्याचा पण कर्मावरच विश्वास आहे. कर्म धर्म संयोगाने तुमची गाठ त्याच्याशीच आहे. अजून किती आरत्या करणार या? डोक्यावर ऊन येऊस तर 1.5 तास झाला की राव. मग दुपारपर्यंत भाव पाडायला मोकळा होईल ना. स्वामींचा भक्त असा असतो का? अरे त्याचं भक्तन त्याचं काय, स्वामींच्या डोक्यावरचं वज आहे वज. कुठं गेलता? त्या दिलदाच्या म्हाताऱ्याला पिटालती, तिकडेच गेलतो. चल आपण टॅम्पो करू. झाला भरून? तू एकटीने भरला होय? नाही, तुमच्याकडे म्हाताऱ्याला फिट आली आणि माझ्याकडे एकदम फिट म्हातारा आला. ए झालं का? ए बुडव. भक्ती तुझी स्वामी. बोला.
शेतकऱ्यांनो बंदा हाजिर है. हम गया नहीं, हम जिंदा है. मुरडाच रुजले पेड धरणीच्या आत कापूस पिंजून तुझ्याच लावीन समयी लावात घाल गोधडी तुझ मायेची भरल्या थंडीत घाल गोधडी तुझ मायेची भरल्या थंडीत उभा जोधळा येऊ दे भरणा यंदा रफीत अनंत कोटी ब्रह्मांड नायक तुमचं देवपण आता या भक्तासमोर सिद्ध करा. काय घाबरवते का मला? हम्म. कोण आहे शहाणा? ए बाळा, त्या भितराला म्हणून आरती बंद कर. ए गप्पे म्हाताऱ्या, डोकं फिरू नको त्याचं, आधीच लय सर्किट येते. मी 10 टाइम सर्किट द्यायच्या पेक्षा जास्ती हम्म. एकटा बट्टा. एवढ्या जोरात कोणी मारलं रे? काय रे राहू, तू का? तू नाही नाही, शपथ मी नाही. मी घेरडे, आरती चालली होती ना स्वामींची. मनी नाही भाव, अरे देव मला पाव. अरे अशाने देव भेटत नाही. अरे खरं सांगतो बाबा, असतोच वा काय? वा 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 वा. तुकाराम महाराज का? तुकाराम नाही, तुकडोजी महाराज त्यांनी लिहिलंय. अरे आज आत्ता या घडीला मार्केटमध्ये कोण आहे आपण, काय कल्पना आहे का? तू टमाटो घेणारा आणि मी विकणारा. भाव बोल लवकर. लईच गाई झालेली दिसतीये रे म्हाताऱ्याला. मला नाही काय, टमाटोला काय ओझ पडलं ना सडतील. न्यू ऍडमिशन रॅगिंग टाईप. आईला हे म्हातारं कुठून आले, काय आले, काय बी माहिती नाही बघ. वयने इतके दिवस ज्याच्यासोबत बोलत होते ना, हा तोच आहे वाटतं. कदाचित. काय रे बाळा, गाव कुठलं तुझं? अक्कलकोट. अयो, आपल्या महाराजांच्या गावचा आहे तू तर. तू बघतोयस म्हणून मला वाटलं की तू भाव देशील थोडा तरी. आज तुला थोडासाच भाव मिळणार आहे बरं का रगे. जा रे जरा याचा टेम्पो चेक कर. काय रे रग्या, झाला का तुमचा रोजचा खेळ सुरू? लावा चुना शेतकऱ्याला. गळला ना टेम्पो. चांगली धार लागली पर शेठ, अहो सगळे टेम्पो गळत आहेत. सडलेला माल आहे. सडला? येऊ नका आम्हाला. आपल्या दारात दलाल चिकल नको. चला 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 निघा. ए रग्या, किलोला रुपयाचा भाव लाव यांच्या. अहो रुपया कसलं, आठाने भाव लावा. आठाने तर आठाने. चला निघा. सगळं पांगोळा. एवढ्यासाठी आरतीला बोलतो रे. अक्कलकोट, लय अक्कल नको बाजूळूस. या गोडाऊनला सगळं माझ्या अकलेनी चालतं. तुला अक्कल आहे? तुझं वय बघून शांत या, नाही तर कान फडला असता. काय कान फडला असता, कळलं का? काय घे चुक्याची तुक्की कुठून पकडून आणलंय कॅरेक्टर.
तुझ्या ओळखीचं आहे का बघ ना. नाही, ते म्हणत असतात मला लय जवळचा आहेस तू म्हणून. माझ्या कोण किती जवळचं होतं हे तुझ्या तुक्याला चांगलंच माहिती होतं. कधी गेलीच वर तर नक्की विचार. हा ए हेरडे, ही सगळी तुझी टमाटी घ्यायची आणि इथनं निघायचं. काय चल चल. एक दिवस याच बाजारात तुझा भाव नाही पाडला तर नाव पुढं अक्कलकोट गाव लावणार नाही मी. शिशुभाला तुझे अपराध भरत आले. या 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 मिळाला का टमाट्याला भाव? हा मिळाला. आता तरी मला माझी शेती विकू द्या. चला. आठाने घ्या नाही. काय रे संत्या, परवा आला नाहीस मैतीला? ते गडबड होती लग्नाची, कालच झालं. आधीच तारीख ठरलेली म्हणून करावं लागलं. हे पाय पण ना. हो, चुलती आहे माझी. अष्टपुत्रा सौभाग्यवती भाऊ. आता काय पाय धुतो का? आलो आलो सदू शेठ. परवा एका बोललेला मी आशीर्वाद दिला, अष्टपुत्रा सौभाग्य होती भाऊ. तू चिडलीस माझ्या. नवरा मेलेली विधवा बाई होती ती. देव असून पण चुकीचा आशीर्वाद दिलता तुम्ही. मी चुकीचा आशीर्वाद कधीच देत नाही. न कपाळावर कुंकू, न गळ्यात मंगळसूत्र, तरी पण अष्टपुत्रा सौभाग्यवती भाऊ हा चुकीचा आशीर्वाद नव्हता. चेहरा नाही बघ. गळ्यात मंगळसूत्र आहे, कपाळावर कुंकू आहे ना. नाही बघ चेहरा. हीच होती ना त्या दिवशी विहिरीवर पाणी द्यायला. कपाळावर कुंकू तुम्हाला दिसतं, मला तुमचं प्रारब्ध. बघितलं का नसते. तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र बघण्यापेक्षा शेतकऱ्याच्या गळ्यातला हा फास बघा. बघा हा लाल चिखल. ही अशी शेती करण्यापेक्षा आत्महत्या केली बरी. अवकाळी आला वाटतं. शेतकऱ्याच्या घरात कुणी जन्माला आलं काय आणि कुणी गेलं काय. शेतीची कामं काही थांबत नसते. हसते म्हणजे टमाट्याला चांगला भाव मिळालेला दिसतोय. सर बाजू. चला ग बायांनो, शेवटची जोडणी करून घ्या आणि आपापले सातबारे तयार ठेवा. ए म्हातारे, आज तुझ्या देवाच्या मनात पण आत्महत्येचा विचार आला बर का. त्यामुळे ही शेती बिती विका आणि चला शहरातली गटार हुंगायला. ए वहिनी, आम्ही नाही ऐकणार शेती बिती. तुमचं बरं आहे रे, तुमच्यात नाही होत आत्महत्या. चाहे हिंदू शेतकरी मरे या मुस्लिम, लेकिन आखिर दुख तो दुखी आहे ना वहिनी. शापाला सुद्धा उशाप असतो. काय म्हणलं? शापाला सुद्धा उशाप असतो. परवा नवरा मेला माझा, त्याला नाही दिला कोणी दुसरा चान्स. माझ्यासाठी नाही, तुझ्या तुक्यासाठी मला एक संधी दे. कशाला? परत हरायला? जर हरलो तर तू म्हणशील तर मान्य मला. नक्की? नक्की तू म्हणशील ते. बाया तेरा ऊट पहाड के नीचे. देवेस ना? मग आता नीट ऐकच. रोज एक तरी आत्महत्या होणाऱ्या आमच्या या तालुक्यात पुढच्या 8 दिवसात एकही आत्महत्या झाली नाही पाहिजे. जर झाली तर त्याला जबाबदार तू. मान्य आहे. ए म्हाताऱ्या, तू कोणाही जरी असलास ना तरी शेतकऱ्याच्या फटक्यात पाय नग घालूस. मोक्कार उसवलंय देवा.